गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज जे काही आपला एक्स्ट्रा तास आहे तो मोकळ्या मैदानामध्ये होणार आहे. चला तुम्ही सुद्धा आपलं पुस्तक उघडा आणि जे आज या क्लासला गैरहजर होते त्यांनी घरी बसून आज शिकवलेला अभ्यास पूर्ण करा. ओके, ठीक. या आता इकडं बघा पुस्तकामध्ये आपल्या या तुमच्या पुस्तकामध्ये आपल्याला भाग उघडायचा आहे गणिताचा आणि त्या गणितामध्ये त्याच्यात भाग बघणार आहोत चॅप्टर नंबर 16 सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. आता सरफेस एरिया म्हणजे काय आहे? समजा एखादा बॉक्स आहे, त्या बॉक्सला समजा लागणारं जेवढं खपट असतंय ते म्हणजे त्याचा सरफेस एरिया म्हणजे पृष्ठभाग. आणि व्हॉल्यूम म्हणजे काय? त्या बॉक्समध्ये किती साहित्य बसू शकतंय त्याचं माप म्हणजे व्हॉल्यूम. समजा एखादी पाण्याची टाकी आहे, त्या पाण्याच्या टाकीमध्ये किती पाणी बसू शकतंय म्हणजे ते व्हॉल्यूम. समजा एखादा ट्रक आहे, त्या ट्रकमध्ये किती माल बसू शकतंय ते काढणं म्हणजेच व्हॉल्यूम. आलं का लक्षात? चला आता आपण पाहूया. आता बघा, हा सुद्धा एक बॉक्स आहे, बरोबर आहे. आता हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स जमिनीपासून वर त्यानं जागा अवकाशामध्ये व्यापलेली आहे आणि ह्याच्यामध्ये काहीतरी आपण साहित्य ठेवू शकतो, बरोबर आहे, ह्या बॉक्समध्ये. तर ह्या बॉक्सचा जेवढा आता समजा ह्याचं झाकण नाही आहे, समजा आता ह्याचे जे पृष्ठभाग आहेत, हे 1, हे इकडला 2, हे 3, हे 4, वरचा एक 5 आणि खाली एक 6, हे जेवढे पृष्ठ आहेत या पृष्ठाच्या मापालाच सरफेस एरिया असं म्हणतात, म्हणजेच पृष्ठफळ म्हणतात. समजलं? तर ह्या अशा पद्धतीनं हा एक बॉक्स आहे. तर तुम्ही एरिया नुसतं शिकलात मागच्या चॅप्टरमध्ये. आता हे सरफेस एरिया म्हणजे काय? पृष्ठाचं माप. आणि व्हॉल्यूम म्हणजेच काय? तर जमिनीपासून वरपर्यंत त्यानं अवकाशात किती जागा मापली आहे, व्यापली आहे ते काढायचं म्हणजेच काय? व्हॉल्यूम. बघूया आता एक एक प्रॅक्टिस सेट. पहा, प्रॅक्टिस सेट 16.1. आता तुम्ही जर 16.1 सोडवायला सुरू केलात तर तुम्ही म्हणताल सर ह्याच्या एवढं सोपं तर कोणतंच गणित नव्हतं. आम्ही सोडवलं आणि आम्हाला वाचताच उत्तर त्याचं आलं. इतकं सोपं असं प्रॅक्टिस सेट आहे. चला पाहूया काय आहे क्वेश्चन. प्रॅक्टिस सेट 16.1 मध्ये फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ बॉक्स. आता बॉक्सचं व्हॉल्यूम काढायचं आहे, पण कधी? इफ जर इट्स लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट आर, त्याची लांबी, रुंदी आणि उंची काय दिलेली आहे? 20 सेंटीमीटर, 10.5 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. क्रमाने 20 सेंटीमीटर, 10.5 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर अनुक्रमाने आहेत. तर त्या बॉक्सचं आपल्याला काय काढायचं आहे? व्हॉल्यूम. मग आता बॉक्स हा कसा असतो? क्यूबमध्ये असतो का क्युबाईडमध्ये? क्युबाईडमध्ये, कारण तिथं काय दिलेलं आहे? लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट दिलेली म्हणजे क्युबाईडमध्ये. मग आता व्हॉल्यूम ऑफ क्युबाईडचा फॉर्म्युला इथंच दिलेला आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. इतकं सोपं अशा पद्धतीचं आहे. तिघांचा गुणाकार केला की उत्तर आलंच. पण मार्क मिळवणं सोपं नाही बरं का बालमित्रांनो. मार्क मिळवण्यासाठी स्टेप बाय स्टेप करणं आवश्यक आहे. कसं करायचंय हे आता आपण पाहू. आता हे गणित तुम्हाला मी समजावून सांगणार होतो, पण समजावून सांगण्याच्या आधीच एका विद्यार्थ्यानं केलेलं आहे वहीमध्ये. त्याचं नाव आहे आदिनाथ काकडे. बघा बरं त्याच्या वहीत. सगळ्यात सुरुवातीला काय आहे तर गिवन इन्फॉर्मेशन दिसलं तुम्हाला. पहिली स्टेप आहे गिवन इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर लेंथ काय दिले? 20 सेंटीमीटर. ब्रेड्थ काय दिले? 10.5 सेंटीमीटर. हाईट काय दिले? 8 सेंटीमीटर. आणि नंतर फॉर्म्युला लिहिला आपला, व्हॉल्यूम ऑफ क्युबाईड इज इक्वल टू L इंटू B इंटू H. मग 20 इंटू 10.5 इंटू 8. मग 20 आणि 10.5 यांचं मल्टिप्लिकेशन यानं नंतर केलं आहे. तर काय कशाचं केलं सर? हे 160 कशाचं आलं? एकदम बरोबर आहे.
20 आणि 8 याचं मल्टिप्लिकेशन आलं 160. 160 आणि 10.5 याचं त्यानं मल्टिप्लिकेशन केलं ते आलं 1680.0. पण 0.0 लिहायची गरज नाही आणि हे व्हॉल्यूम आहे म्हणून त्याचं क्युबिक हे एकक आहे. मग क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब असंही चालतंय. अशा पद्धतीनं सगळ्यात शेवटी बॉक्स करून सुद्धा लिहिलंय. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड इज 1680 क्युबिक सेंटीमीटर. आणि एवढं छान शिस्तीत जर तुम्ही परीक्षेत केलात तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. आणखीन एक करा, हे जे यल आहे यलच्या जागी लेंथ लिहा, बीच्या जागी ब्रेडथ लिहा, एचच्या जागी हाईट, असं पूर्ण वाक्यात लिहा. फॉर्म्युल्यामध्ये शॉर्ट लिहा पण इथं पूर्ण लिहा. व्हेरी नाईस. आणि तो मुलगा म्हणजे आपल्या विद्यालयाचा हुशार विद्यार्थी आदिनाथ काकडे. व्हेरी गुड बेटा, खूप छान. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे सेकंड नंबरचा. अ क्युबाइड शेप सोप बार हॅज व्हॉल्यूम 150 cc म्हणजे क्यूब सेंटीमीटर. आता बघा, आता एक क्युबाइडच्या शेपमधलं जे साबण आहे त्याचं व्हॉल्यूम दिलेलं आहे आपल्याला, ते किती दिले 150 क्यूब सेंटीमीटर. आणि पुन्हा काय म्हणले, फाइंड इट्स थिकनेस ऑफ इट्स लेंथ इज 10 सेंटीमीटर अँड ब्रेडथ इज 5 सेंटीमीटर. आता त्याची थिकनेस आपल्याला काढायची आहे, म्हणजेच त्याची जाडी म्हणजेच हाईट आपल्याला काढायची आहे. तर आता सगळ्यात सुरुवातीला कशाला सुरुवात करावं लागेल, गिवन इन्फॉर्मेशन. आता इथं एवढे जण मुलं बसलेत त्याच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी करून सुद्धा दाखवले. बघा, आता ह्या विद्यार्थ्यानं सोडवले दुसरं गणित. आता त्यानं सुरुवातीला काय लिहिलंय, गिवन इन्फॉर्मेशन. मग आता गिवन इन्फॉर्मेशनमध्ये काय दाखवायला पाहिजे होतं बालमित्रांनो, तिथं लिहायला पाहिजे होतं व्हॉल्यूम. त्यानं व्हॉल्यूम लिहिलं नाही आहे, तर तिथं लिहायला पाहिजे व्हॉल्यूम बरोबर 150 cc असं लिहायचं. नंतर काय लिहायचं, लेंथ 10 सेंटीमीटर, नंतर ब्रेडथ किती आहे 5 सेंटीमीटर. करेक्ट आहे. नंतर फॉर्म्युला लिहिला व्हॉल्यूम ऑफ एरिया. व्हॉल्यूम ऑफ कशाचं येईल, व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड. एरिया इथं चुकलं तुझं, आलं का लक्षात. बाकी स्टेप तुझ्या बरोबर आहेत. त्याच्यानंतर जरा चुकलं की परीक्षेत मार्क कटतील बघा, लक्षात ठेवा. आता इथं सुद्धा त्यानं काय लिहिलं, व्हॉल्यूम ऑफ एरिया नाही, एरिया नाही घ्यायचं, तर व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड घ्या. दोघंही चुकलात तुम्ही. तर फॉर्म्युला लिहिला. मग आता व्हॉल्यूमच्या खाली 150 इज इक्वल टू 10 × 5 इंटू हाईटला हाईट, एचला एच असेल तसं लिहिलं. नंतर मग काय होईल, हे 150 इकडं आलं आणि हे 10 × 5 किती आलं 50, म्हणजेच काय हाईट इज इक्वल टू 150 × 50. 50 150ला डिवाइड केलं किती आलं 3 सेंटीमीटर. म्हणून व्हॉल्यूम ऑफ एरिया इज 3 सेंटीमीटर. हे इथं चुकलं त्याचं. आता बघा, सगळेजण तुम्ही करू शकतात, पण तुमचं काय चुकतंय हेही तुम्हाला कळायला पाहिजे. आपण काय काढायलो, हाईट, आणि शेवटी काय लिहायलो, व्हॉल्यूम. असं चुकू शकते बाळांनो, त्याच्यामुळे घाई करायची नाही. मग करेक्ट काय आहे बघा. आता कसं स्टेप बाय स्टेप 150 × 10 × 5 × h. नंतर 10 × 5 किती आलं 50 × h. नंतर त्यानं काय केलं, याचला तिथंच ठेवलं. हे 50 इथं मल्टिप्लिकेशनमध्ये होते तर डिवाइडमध्ये गेले आणि 150 तर ऑलरेडी होते. 150 डिवायडेड बाय 50 केलं तर किती आलं 3. म्हणजे h म्हणजेच काय, हाईट, म्हणजेच काय थिकनेस आली. मग सगळ्यात शेवटी लिहायचं द थिकनेस ऑफ द सोप किंवा द थिकनेस ऑफ क्युबाइड इज 3 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप उत्तर करणं आवश्यक आहे. बघा, तुम्ही 2-3 वह्या बघितलात, कळालं कसं करायचं ते. व्हेरी गुड. आणि हे गणित बरोबर केलेला विद्यार्थी आहे, त्याचं नाव काय, नाव तुझं, आपल्या विद्यालयाचा आवडता विद्यार्थी कृष्णा मैड. व्हेरी गुड. चला आता पुढचा प्रॉब्लेम बघूया. पाहूया प्रॅक्टिस सेट 16.1 मधलं तिसरा प्रॉब्लेम, जे की फार महत्वाचा आहे. हाऊ मेनी ब्रिक्स ऑफ लेंथ. आता म्हणजे आपल्याला हाऊ मेनी ब्रिक्स म्हणजे काय, किती विटा लागतील. ज्या विटांची लांबी 25 सेंटीमीटर आहे, ब्रेडथ 15 सेंटीमीटर आहे, रुंदी 15 सेंटीमीटर अँड हाईट आहे 10 सेंटीमीटर, उंची 10 सेंटीमीटर असल्यास आर रिक्वायर्ड टू बिल्ड अ वॉल. आपल्याला भिंत बांधायची, या विटांच्या साह्यानं भिंत बांधायची. ज्या भिंतीची लेंथ आहे 6 मीटर, हाईट आहे 2.5 मीटर अँड ब्रेडथ आहे 0.5 मीटर. मग आपल्याला भिंत किती बांधायची आहे,
पहिल्यांदा त्या भिंतीचा आपल्याला व्हॉल्यूम काढू आणि नंतर जी ब्रिक्स आहे त्या ब्रिक्सचं व्हॉल्यूम काढायचं आणि भिंतीच्या व्हॉल्यूमला जर ब्रिक्सच्या व्हॉल्यूमला डिवाइड केलं तर आपल्याला किती विटा लागतील ते आपल्याला कळेल. अगदी सोपं आहे. बघा बरं, पहिल्यांदा काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा गिवन इन्फॉर्मेशन. मग गिवन इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला काय काय माहिती आहे ते लिहा. मग पुस्तकात दिलेलं लेंथ ऑफ वॉल दिलेली आहे, त्याला L1 करा. ती 6 मीटर आहे, म्हणजेच त्याला मीटरचं सेंटीमीटरमध्ये करायचं आहे, म्हणून 6ला 100 जर मल्टिप्लाय केलं तर 600 सेंटीमीटर आलं. ब्रेडथ ऑफ वॉल ती किती झाली तर B1 म्हणजेच काय 0.5 मीटर होतं, ते आलं 50 सेंटीमीटर. आणि हाईट ऑफ वॉल किती दिली ती, म्हणजेच त्याला H1 केलं आपण, ती आहे 2.5 मीटर, म्हणजेच काय आलं त्याला 100 मल्टिप्लाय केल्यावर 250 सेंटीमीटर. तसंच लेंथ ऑफ ब्रिक्स जी L2 न डिवाइड आपण दाखवू ती 25 सेंटीमीटर दिलेली आहे. ब्रेडथ ऑफ ब्रिक्स B2 न दाखवू ती 15 दिलेली आहे. हाईट ऑफ ब्रिक्स H2 न दाखवू जी आपल्याला 10 सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. आता आपल्याला L1 B1 H1 L2 B2 H2 असं का लिहावं लागलं, कारण आपल्याला 2 व्हॉल्यूम आहे म्हणून. मग आपल्याला काय काढायचं, आपल्याला नंबर ऑफ ब्रिक्स काढायचे. मग आता त्याला काय करायचं, व्हॉल्यूम ऑफ वॉल पहिल्यांदा काढायचं आणि त्या व्हॉल्यूम ऑफ वॉलला व्हॉल्यूम ऑफ ब्रिक्सनं डिवाइड करायचं. मग व्हॉल्यूम ऑफ वॉलचं काय फॉर्म्युला आहे, L इंटू B इंटू H. पण कोणतं L, L1 इंटू B1 इंटू H1. आणि व्हॉल्यूम ऑफ ब्रिक्स म्हणजेच काय L इंटू B इंटू H. पण कोणतं तर L2 B2 आणि H2, कारण प्रत्येकाचे मेजरमेंट वेगळे आहेत. मग आता हे जर तुम्हाला समजलं की त्याच्यात किमती भरा आणि किमती भरल्यानंतर L1 B1 H1च्या जागी 650 इंटू 250 घेतलं. L2 B2 आणि H2च्या जागी 25 15 आणि 10 घेतलं. आता कॅन्सल करून घेतलं, 0 0 कॅन्सल झाले. त्याच्यानंतर काय, हे बघा 15 1 15 आणि इथं 15 2 30 15 3 45 15 चौक 60 आणि ह्या 0ला इथं 0. त्यासोबतच 25 इंटू 25 आणि 25 2 जा 50. मग काय काय उरलं बघा, 40 इंटू 2 इंटू 25. मग 25 इंटू 2 आहे 50, 50 इंटू 40 केलं 2000 आणि झालंच उत्तर. सगळ्यात शेवटी लिहायचं आपल्याला वी रिक्वायर्ड 2000 ब्रिक्स. अशा पद्धतीनं आपण प्रॉब्लेम नंबर 3 पण सॉल्व केला. पाहूया प्रॅक्टिस सेट 16.1 मधलं चौथं गणित. आणि त्या गणितात काय दिलेलं आहे आपल्याला, तर काय म्हणले फॉर रेन वॉटर. बघा आता चौथा प्रश्न काय म्हणले, फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग अ टँक ऑफ लेंथ 10 मीटर, ब्रेथ आहे 6 मीटर अँड डेप्थ आहे 3 मीटर इज बिल्ट. व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ टँक. आता तो वॉटर टँक आहे, हार्वेस्टिंग टँक बनवला आहे, म्हणजे पाणी साठवायचं आहे, बरोबर आहे, पुनर्भरणचा. तर त्याची कॅपॅसिटी काढायची आहे. आणि हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर कॅन इट होल्ड. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला त्याचं म्हणजे काय काढावं लागेल, पहिल्यांदा त्याचं काढावं लागेल आपल्याला व्हॉल्यूम आणि नंतर काढावं लागेल त्याचं व्हॉल्यूम. काढल्यानंतर त्याच्यात किती पाणी बसते हे आपल्याला शोधावं लागेल, काढावं लागेल. मग आता सगळ्यात सुरुवातीला अशा प्रश्नाची सुरुवात कशानं करायची, गिवन इन्फॉर्मेशन. मग गिवन इन्फॉर्मेशनमध्ये काय दिलेलं आहे तर लेंथ दिलेली आहे, म्हणजेच पूर्ण लिहायचं बरं का. लेंथ म्हणजेच L इज इक्वल टू 10 मीटर दिलेलं आहे. मग हे 10 मीटरला आपल्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं तर किती होईल, 10ला 100 मल्टिप्लाय केलं आलं 1000 सेंटीमीटर. तसंच ब्रेथ म्हणजेच B इज इक्वल टू 6 मीटर इज इक्वल टू किती आलं हे 600 सेंटीमीटर. डेप्थ म्हणजेच हाईट, ही हाईट किती आली 3 मीटर म्हणजेच काय 300 सेंटीमीटर. मग आता पहिल्यांदा काढायचं त्याचं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ द टँक इज इक्वल टू L इंटू B इंटू H, म्हणजेच काय Lच्या जागी 1000 इंटू 600 इंटू 300 इज इक्वल टू आलं त्याचं मल्टिप्लिकेशन केलं. इथं किती 0 आहेत 7, म्हणून इथं 6 इंटू 3 आलं 18 आणि त्याच्या पुढं दिले 7 0 एका सेकंदात. आता पुढं बघा आपल्याला काय सांगितलंय कॅपॅसिटी. मग आता ते टँकमध्ये पाणी कशाचं असतंय, आता इथं काय 1 लिटर म्हणलंय,
मग 1 लिटर त्या टँकमध्ये जर पाणी असेल तर ते 1 लिटर ह्या सीसीच्या किती असते 1000 सीसी. म्हणजेच आपल्याकडं टोटल सीसी किती आहेत एवढे. मग या सीसीला 1000 ना आपल्याला डिवाइड करावं लागेल. म्हणजे आपल्याकडे किती आहेत हे सगळे 18 करोड आहेत. त्याला आपल्याला 1000 ने डिवाइड करायचं. मग काय येईल द कॅपॅसिटी ऑफ टँक इज लिटर्स मध्ये काढायचं आपल्याला. बरोबर आहे. मग काय व्हॉल्यूम ऑफ द टँक, व्हॉल्यूम ऑफ द टँक किती आहे एवढा, त्याला डिवायडेड 1000 करायचं. मग व्हॉल्यूम ऑफ टँक किती आहे आपला 18 करोड डिवायडेड बाय 1000. मग याला आणि याला जर डिवाइड केलं तर ह्याचे 3 शून्य कटले, ह्याचे 3 शून्य कटले आणि मग हे 3 0 कॅन्सल केल्यानंतर मग काय आलं आपल्याला 1,80,000 लिटर्स आलं. हे कारण आपण लिटर्सचं बघू लागलो. बरोबर आहे. कन्वर्ट केलं आपण. आणि मग सगळ्यात शेवटी लिहायचं आपल्याला काय लिहायचं द कॅपॅसिटी ऑफ द टँक इज 1,80,000 लिटर्स अँड इट विल होल्ड 1,80,000 लिटर्स ऑफ वॉटर. अशा पद्धतीनं हे आपलं पूर्ण गणित झालं. आणि हे पूर्ण गणित करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या वयाही बघा लगेच. शिवराज पाटीलला असं केलेलं आहे. विनायक फटके यांना अशा पद्धतीनं हे गणित सोडवलेलं आहे. पंढरीनाथ काकडे यानं हे गणित असं सोडवलेलं आहे. ज्ञानराज डवले यानं हे गणित असं सोडवलेलं आहे. शरद राऊत यानं हे गणित असं सोडवलेलं आहे. सुदर्शन वायगुडगेनं हे गणित सोडवलेलं आहे. आदिनाथ काकडे यानं हे गणित सोडवलेलं आहे. राजरत्न वाकळे यानं हे लिहिलेलं आहे. वाघ अभय यानं हे गणित लिहिलेलं आहे. कृष्णा मैड. व्हेरी गुड.